ते म्हणतात ना, आपल्याला एखाद्या ठिकाणावर बोलावणं आल्याशिवाय आपण तिथे जाऊ शकत नाही. तसंच काय घडलं आमच्यासोबत. काल रात्रीपर्यंत काही तयारी नव्हती, पण अचानक मिस्टर म्हटले की आपल्याला जायचं आहे उज्जैनला. मग काय तयारी केली आणि संभाजीनगरमधनं आमचा प्रवास सुरू झाला होता ट्रॅव्हल्सने. प्रवास सुरू झाला आणि तो संपला थेट उज्जैनमध्येच. सकाळी पहाटे पहाटे पोहोचलो होतो. मग काय एक हॉटेलची रूम घेतली, हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि इथं बघा येताच मुलांची मस्ती सुरू झाली होती. मग सकाळी सकाळी आंघोळ करून छानपैकी साडी घालून मी तयार झाली होती. आणि आता कुठं जायचं पहिले पोटोबा तर केला पाहिजे. ते म्हणतात ना, आधी पोटोबा मग विठोबा. नाश्ता वगैरे केला आणि मग तिथले काही जे छोटे छोटे मंदिरं होते त्यांचे दर्शन करून आलोत. दर्शन वगैरे झाले मस्तपैकी आणि मग नंतर निघालो होतो कालभैरव मंदिरात जाण्यासाठी. आता हे आहे कालभैरव मंदिर. पहिले इथे दारू चढायची, पण आता काय ते चढवत नाहीत आणि भरपूर गर्दी होती, पण दर्शन पटकन झालं. आणि आपण बायका कुठे गेलोत आणि शॉपिंग करणार नाही असं तर होणारच नाही. मग काही तर खूप छान छान बांगड्या होत्या. मग 1-2 जोड मी पण घेतले आणि दुपारचं जेवण करून संपवला असं काही दिवस. भेटूया